सुरुवातीलाच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी एसटीच्या भाडेवाढी संदर्भातली आहे। एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या भाड्यांमध्ये 13.56% वाढ करण्यात आली आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार एसटी महामंडळाने करताना हा निर्णय घेतलाय। 10% हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली आणि 13.56% कायमस्वरूपी भाडेवाढ करण्यात आली आहे। एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांना आता अधिकचे पैसे या प्रवासाकरता मोजावे लागतील। महागाईचा सामना करणाऱ्या प्रवाशांना दरवाढीची झळ बसणार आहे। एसटीचे जुने आणि नवे दर नेमकं काय सांगतात बघूया। जुने दर आणि नवे दर ही तुलना आपल्या समोर आहे। मुंबई सोलापूर जुना दर 775, नवीन दर 800। मुंबई सातारा 498 वरून 515 वर, मुंबई कोल्हापूर 730 वरून 755 वर, मुंबई धुळे 664 वरून 685 वर, मुंबई चिपळूणचा दर 498 रुपये होता, नवीन दर आहे 515। पुणे कोल्हापूर 421 रुपयाचा वाढ गेलाय 435 वर, पुणे संभाजीनगर 454 वरून 470, तर नाशिक पुणे 410 वरून 425 रुपये इतका प्रवास महागलाय। आता